नमस्कार, मी पूजा खेतले किचनमधून आपलं सर्वांचं स्वागत करते. आज आपण करणार आहोत व्हेज पुलाव. त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे 2 वाटी बासमती राईस घेतला आहे. त्यानंतर कांदा, टोमॅटो, फ्लावर, मटार, गाजर, फरसबी असं आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं. मी इथे 2 कांदे घेतलेत, 1 टोमॅटो घेतला आहे. त्यानंतर तूप 2 चमचे घेतले, अर्धी वाटी तेल, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धणा पावडर, 2 चमचे आलं लसूण मिरचीची पेस्ट केले. त्यानंतर 1 चमचा साखर घेतले, अर्धा चमचा हिंग, हा पुलाव मसाला आहे 1 चमचा घेतला आहे, आणि अर्धा लिंबाचा रस. त्यामध्ये टाकण्याचे आपण हे खडे मसाले घेतले. तिथे काजू घेतलेत, नंतर मनुका घेतला, 2 मिरच्या घेतल्या, तेजपत्ता, हे सगळे बाकीचे खडा मसाले, आणि हे कोथिंबीरनी पुदिन्याची पानं घेतली. आपण यात बासमतीचे तांदूळ आहेत ते स्वच्छ चांगले धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. पण आता कढई तापत ठेवलेली आहे, तर तेल टाकलं आहे मी. तर आता आपण टाकणार आहोत तेजपत्ता, त्यानंतर एक खडा मसाले टाकणार आहोत आपण, सगळे टाकणार आहोत. शाही जिरे वगैरे आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर टाकणार आहोत आपण कांदा. कांद्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत. पण कांद्यामध्ये थोडं मीठ टाकून घेतलंय, चांगला आपण परतून घेऊया. कांदा सोनेरी कलर येईपर्यंत परतून घेणार आहोत. कांदा आपला असा सोनेरी कलर आलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण लाल मिरची, टोमॅटो टाकणार आहोत. टोमॅटो परतून घेऊया चांगला. झाकण ठेवूया जरा 2 मिनिटं. टोमॅटो पण चांगला शिजलेला आहे. त्याच्यामध्ये आता आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकून घेणार आहे. त्यानंतर हे मसाले टाकणार आहोत आपण. धणा पावडर, जिरा पावडर, थोडे हिंग, आणि हे पुलाव मसाला परतून घेऊया आपण. पण याच्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे आलं लसूण मध्ये, त्यामुळे याच्यात तिखट टाकायचं नाही आपण. आता आपण भाज्या टाकून घेऊया. चांगलं आपण हे परतून घेऊया भाज्या. दोन मिनिटं आपण झाकून ठेवूया. आपल्या तर भाज्या पण चांगल्या असतात, अर्ध्या कच्च्या झाल्यात. आता आपण त्याच्यामध्ये तांदूळ घालून घेऊया. बघा, तांदूळ मी असे अर्धा तास भिजत ठेवले होते, त्याचे डबल झालेले आहेत पोगळे. आपण पाणी काढून घेऊया. त्याच्यामध्ये आपण तांदूळ टाकणार आहोत. आणि चांगले तांदूळ याच्यामध्ये परतून घेऊया. भाजीने मिक्स करून घेऊया. त्यामध्ये आपण लिंबाचा रस टाकणार आहोत, नंतर साखर, त्यामध्ये 1 चमचा तूप टाकणार आहोत. तर मीठ टाकून घेऊया आपण. ते चांगलं परतून घेऊया.
त्यामध्ये आपण आता पाणी टाकणार. मी 4 वाट्या हे पाणी ठेवलं 2 वाट्या तांदळाला. पण घालून घेऊया. गरम पाणी आहे. पण हे आता 10 मिनिटं चांगलं शिजवून देऊया. आपले 10 मिनिटं झालेले आहेत. मस्त भात छान झालेला आहे. वास पण खूप छान सुटलेला आहे. पण याच्यामध्ये आता टाकणार आहोत कोथिंबीर. थोडी पुदिन्याची पानं टाकणार आहे. हे काजूनी मनुका आहेत ते मी तुपामध्ये फ्राय करून घेतलेत. ते टाकणार आहोत आपण. त्यानंतर ह्याच्यावरती आपण थोडं तूप टाकणार आहोत. हे 2 मिनिटं झाकण ठेवणार. आपला तयार झालेला आहे आता पुलाव. आपला तयार झालेला आहे व्हेज पुलाव. हा आपण कोशिंबीर पापडबरोबर खूप छान लागतो. हे तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. हे माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.